आणि यानंतर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय। फडणवीस अजित पवार यांचं हेलिकॉप्टर भरकटलंय। गडचिरोलीमध्ये खराब हवामानाचा फटका या हेलिकॉप्टरला बसलाय। फडणवीस आणि अजित पवार मात्र सुखरूप असल्याची बातमी आता समोर आलेली आहे। ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। फडणवीस आणि अजित पवार यांचं हेलिकॉप्टर भरकटलेलं आहे। सध्या आपण बघतोय अनेक ठिकाणी पाऊस सदृश्य परिस्थिती आहे, त्यामुळे आता हा फटका बसलेला आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही गाणेकर यांच्याकडून। वैदेही, नेमकं काय घडलेलं आहे आणि सध्या या हेलिकॉप्टर संदर्भातली काय अपडेट आहे? नक्कीच आपण बघतोय की राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे नागपूर पासून गडचिरोली येथील हेलिकॉप्टरनी जात असताना त्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते भरकटलं होतं, कारण खराब हवामान जे आहे त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यामुळे ढगामध्ये हे भरकटलं असल्याचं माहिती सध्या पुढे येते आहे। त्यामुळे खरं तर मोठ्या शिताफीनं हेलिकॉप्टर चालकानं जे आहे, पायलटने जे आहे ते हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवलं आहे। त्यामुळे मोठी दुर्घटना खरं तर या ठिकाणी टळली असल्याचं आपण म्हणू शकतो। देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार देखील या हेलिकॉप्टरमध्ये होते। त्यामुळे राज्याचे महत्त्वाचे 4 चेहरे जे आहेत ते या हेलिकॉप्टरमध्ये होते आणि खराब हवामानाचा फटका खरं तर या हेलिकॉप्टरला बसला असल्याचं माहिती सध्या मिळते आहे। आणि एकूणच पायलटच्या मोठ्या हुशारीनं जे आहे ते हेलिकॉप्टर त्या ठिकाणी लँड करण्यात त्यांना यश मिळालं आणि त्यामुळे जी दुर्घटना पुढे होणार होती ती टळली। निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय फडणवीस आणि अजित पवार यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते भरकटलं होतं, मात्र आता सुखरूप हे हेलिकॉप्टर खाली उतरवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।